रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला। महिलांची सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांना सोयी सुविधा, त्याचबरोबर नवीन 4 रेल्वे सुरू करण्यात आलेले आहे। मुंबईकडे सुद्धा प्राधान्याने लक्ष देण्यात आलेलं आहे। त्यामुळे सुरक्षेपासून स्वच्छतेपर्यंत सर्वच मुद्दे जे आहेत ते या रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। सर्वच पक्षांनी हा रेल्वेचा अर्थसंकल्प स्वीकारलेला आहे। मात्र विरोधक आता चर्चेच्या वेळी या अर्थसंकल्पाला किती स्वीकारतात ते पाहणं गरजेचं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या चर्चगेट विरार उन्नत रेल्वे मार्ग प्रोजेक्टला या रेल्वे बजेटच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळाली। याबद्दल पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं असलं तरी हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी जावा लागणार आहे। त्यामुळं सध्या तरी मुंबईकरांचा जीव घेणा लोकल प्रवास तसाच सुरू राहणार आहे। नवी मुंबईचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून याच ठिकाणी नवीन विमानतळ सुद्धा प्रस्तावित आहे आणि म्हणूनच या मार्गावर असलेल्या हार्बरच्या लोकलची गर्दी दिवसेंदिवस वाढत असलेली आपल्याला बघायला मिळते। भविष्यातील ही गर्दी सामावून घेण्यासाठी CST ते पनवेल या उन्नत रेल्वे मार्गाची चर्चा गेले अनेक दिवस होती। या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली तर मुळीच आश्चर्य वाटायला नको। गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेमध्ये असणाऱ्या पुणे नाशिक रेल्वे मार्गाचं काम सुरू करण्याचे संकेत जे आहेत ते यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये देण्यात आलेले आहेत। पुणे नाशिक ही 2 महत्त्वाची शहरं रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत आणि त्यामुळे पुणेकर आणि नाशिककर या दोघांचाही प्रवास जो आहे तो सुखकर होणार आहे। खानदेशाचा भाग्यविधाता म्हणून ओळखला जाणारा इंदोर मनमाड रेल्वे मार्ग अखेर मंजूर झालेला आहे। 368 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग बनवण्यासाठी 9,000 करोड रुपये खर्च येणार आहे। त्यापैकी निम्मे वाटा हा केंद्र सरकार उचलणार आहे तर निम्मे वाटा हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाला उचलायचा आहे। हा रेल्वे मार्ग झाल्याने मुंबई आणि दिल्लीमधील अंतरही कमी होणार आहे। आता महत्त्वाचं ठरणार आहे ते हा रेल्वे मार्ग मंजूर झाल्यानंतर याचं काम केव्हा सुरू होतं आणि ते पूर्ण किती वर्षात होतं। या रेल्वे मार्गाचं काम लवकर पूर्ण झाल्यास धुळेकर आणि खानदेशवासियांना हा निश्चितच विकासाचा प्रशस्त करणारा मार्ग ठरणार आहे। आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नागपूरकरता एक चांगलं गिफ्ट दिलं आहे आणि ते म्हणजे नागपूर ते वर्धा दरम्यान 4थी रेल्वे लाईन। खरं तर 3री रेल्वे लाईनचं काम सुरू असल्यामुळे 4थ्या रेल्वे लाईनचं सँक्शन होणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आहे। एकूण 76 किलोमीटरची रेल्वे लाईन 912 कोटी रुपये खर्च करून बांधली जाणार आहे आणि यामुळे रेल्वेच्या वाहतुकीची कोंडी येत्या काळात कमी होऊन याचे दूरगामी परिणाम या भागात बघायला मिळतील। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज कोल्हापूरकरांना खुशखबर दिलेली आहे। रेल्वे बजेटमध्ये कोल्हापूर ते वैभववाडी मार्गाला मंजुरी देऊन त्यांनी कोल्हापूरकरांची 25 वर्षापासूनची मागणी मान्य केली आहे। त्याचबरोबर कोल्हापूर पुणे हे विद्युतीकरणाला सुद्धा हिरवा कंदील दिलेला आहे। त्यामुळं कोल्हापूरकर या निर्णयावर खुश झालेले आहेत। धुळ्याला या रेल्वे अर्थसंकल्पात मनमाड इंदोर रेल्वे मार्ग मिळाला असला तरी जळगाववरही प्रभुकृपा झाल्याचं दिसून येत आहे। या ठिकाणी थोडं का असेना पण जळगावलाही मिळालेलं आहे। जळगावसाठी जळगाव भुसावळ ही 24 किलोमीटरची रेल्वे लाईन चौपदरीकरण करण्यात येणार आहे आणि मनमाडहून जळगावपर्यंतचा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणी 3री लाईन टाकण्यात येणार आहे। ही 3री लाईन 160 किलोमीटरची असणार आहे। हे दोघी ट्रॅक झाल्यास जळगावकरांची कनेक्टिव्हिटी उत्तर महाराष्ट्राची वाढणार आहे। स्वातंत्र्य काळापासून मागासलेपणाचा शिक्का घेऊन मिरवणाऱ्या बीड जिल्ह्यावर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची कृपा झाली आहे। श्रीरामपूर, नेवासा, गेवराई आणि मानवत, सोनपेठ, परळी या 2 नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्याला मंजुरी दिली आहे। याचाच अर्थ आता या 2 नवीन रेल्वे मार्गामुळे बीड जिल्हा निश्चितपणे प्रगतीच्या वाटेवर धावेल यात शंका नाही। केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज संसदेमध्ये रेल्वे अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये जालना खामगाव या 155 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे ब्रिटिश काळापासून प्रलंबित असलेला हा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात साकार होणार असल्यानं विदर्भ आणि मराठवाडा अशा दोनही भागातील जनतेनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये महिलांना आरक्षणाचं गिफ्ट दिलंय। एक्सप्रेसमध्ये महिलांना 33% आरक्षण असणार आहे।
एक्सप्रेस गाडीतील मधल्या बर्थसाठी महिलांना प्राधान्य देण्यात येणार असण्याची घोषणाही त्यांनी केली आहे। तर लहान मुलांसाठी विशेष खाद्यपदार्थ, गरम दूध आणि गरम पाण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे। याखेरीज लहान मुलांचे डायपर बदलण्यासाठी एक्सप्रेसमध्ये एक स्वतंत्र टेबलची व्यवस्थाही करण्यात येणार आहे। रेल्वे बजेटमधील या तरतुदी पाहता महिलांसाठी रेल्वेचा प्रवास नक्कीच दिलासादायक होणार आहे। थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागलेली असतानाच आज सकाळी कल्याण डोंबिवलीकरांना गारव्याचा सुखद अनुभव मिळाला। आज पहाटेपासूनच कल्याण डोंबिवलीमधील वातावरणात अचानक बदल झाला। आज सकाळपासूनच इकडे वातावरणामध्ये बदल झाला आणि गारव्याचा सुखद अनुभव कल्याण डोंबिवलीकरांना घेता आला। जेव्हा उजाडलं तेव्हा सगळीकडे धुक्याचं साम्राज्य पसरलं दिसलं। हे धुकं इतकं दाट होतं की काही फुटांच्या अंतरावरचं सुद्धा दिसत नव्हतं। त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना एखाद्या थंड हवेच्या ठिकाणाचा फील मात्र घेता आला। या धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीवरती सुद्धा परिणाम झाला होता आणि रेल्वेची वाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटं सकाळच्या वेळेस उशिरानं सुरू होती। येरवडा जेलमध्ये मी दहशतवादी म्हणून नाही तर बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी जेलमध्ये होतो आणि त्याच कलमांखाली मी शिक्षा भोगत होतो। जेलबाहेर येताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण। एवढंच नाही तर 1993च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यादरम्यान संजयचा उल्लेख दहशतवादी म्हणून वकील करायचे। यावर आक्षेप घेत संजय दत्तनं न्यायाधीशांकडे अनेकदा तक्रार केली होती। काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज थेट मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तर दुसरीकडे विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे। श्री मल्टीमीडिया व्हिजन कंपनीमध्ये करंबेळकर आणि तावडे एकाच वेळी संचालक आहेत आणि त्यामुळे आर्थिक हितसंबंध या नियुक्तीच्या आड येतात असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांचा आहे। दुसरीकडे विनोद तावडे मंत्री असताना एका खाजगी कंपनीत संचालक म्हणून कसे राहतात असा सवालही पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केला आणि हा मुद्दा सुद्धा मंत्र्यांच्या आचारसंहितेचा भंग असल्याचा दावा चव्हाणांनी केला आहे। लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे शिवजयंती दिनी जमावाने पोलीस चौकी आणि पोलिसावर हल्ला करण्याचा प्रकार केला होता। यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख युनुस आणि पोलीस नाईक रमेश आवस्कर हे गंभीरपणे जखमी झाले होते। यानंतर या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली। त्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लातूरला भेट देऊन या संपूर्ण प्रकरणाची CID मार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती। त्यानंतर राज्य सरकारनेही या संपूर्ण प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आज गृह राज्यमंत्री राम शिंदे आणि राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पाठवले होते। यानुसार राज्याचे गृह राज्यमंत्री शिंदे आणि पोलीस महासंचालक दीक्षित यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन गंभीर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले। तसेच या प्रकरणाचा तपास आता LCB अर्थात स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करणार असल्याचेही गृह राज्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जाहीर केले। समीर आणि पंकज भुजबळ विरोधात पनवेल न्यायालयामध्ये आज आरोपपत्र दाखल करण्यात आले। एक्सपर्ट घोटाळा प्रकरणी नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेनं हे आरोपपत्र दाखल केलंय। कालच अँटी करप्शन ब्युरोने मुंबई सत्र न्यायालयामध्ये महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं होतं। त्यामध्ये छगन भुजबळांसह 17 जणांवरती आरोप ठेवण्यात आलेत। त्या आरोपपत्रात देखीलही समीर आणि पंकज भुजबळवरती फसवणुकीचा आरोप ठेवण्यात आला आहे। सरकारी मालकीच्या कोट्यावधीच्या जमिनी औरंगाबादेत काही सामाजिक संस्थांनी हडपल्याचा प्रकार समोर आलाय। खरं तर या जमिनी विकून किंवा यांचा पुनर्विकास करून शहरासाठी कोट्यावधींचा महसूल निर्माण करू शकतं। मात्र प्रशासन या सर्व प्रकाराबाबत ढिम्म आहे। प्रशासनाला माहिती नाही आहे। अनेक संस्थांनी तर या जमिनी हडपून विकून सुद्धा टाकल्या असंही समोर आलंय। आतापर्यंत प्रशासनाचं या सगळ्याकडे दुर्लक्ष होतं। मात्र आता खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। चौकशी आता उशिरा जरी होत असली तरी इतका दिवस प्रशासन नक्की काय करत होतं याचंही उत्तर शोधणं गरजेचं आहे। वाहतुकीचे नियम समजवणाऱ्या एका महिला वाहतूक कॉन्स्टेबलला भर दिवसा ठाण्यातील नितीन कंपनीजवळ मारहाण केल्याची घटना समोर आलेली आहे। या घटनेनंतर संपूर्ण ठाणं सादरलेलं आहे। मारहाण करणाऱ्या इसमास नौपाडा पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे। सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या घटनेमध्ये पुन्हा नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतलेली आहे। या सर्व प्रकारामुळे वाहतूक महिला पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे।
पैशाच्या हव्यासापोटी अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई येथील तिघा तरुणांनी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे याच्या 9 वर्षाच्या मुलाचे अपहरण केलेत। या अपहरणापोटी या तीनही आरोपींनी तब्बल 2 कोटींची खंडणी मागितली आहे। या प्रकरणात पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगत अवघ्या 12 तासाच्या आत पुण्याच्या बस स्थानकावरनं या तीनही आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। या आरोपींचे नेमके काय मनसुबे आहेत याचा तपास आता पोलीस करत आहेत। नाशिक शहरात सुरू झालेल्या पाणी कपातीचा धसका आता हॉटेल व्यावसायिकांनीही घेतला असून आलेल्या ग्राहकांना काटकसरीने पाणी दिले जात आहे। आलेल्या प्रत्येक ग्राहकाला एकतर अर्धा ग्लास पाणी दिलं जात आहे किंवा फुल पात्रामध्ये पाणी देण्याची परंपरा आता शहरामध्ये सुरू झालेली आहे। प्रत्येक हॉटेलमध्ये आता पाणी कपातीमुळे पाणी फुलपात्रात दिले जाईल किंवा अर्धा ग्लास पाणी दिले जाईल, सहकार्याची अपेक्षा असे बोर्ड आता दिसायला लागलेले आहेत। याचं अनुकरण जास्तीत जास्त हॉटेल व्यावसायिकांनी करावं असं आवाहन देखील हॉटेल व्यावसायिकांच्या असोसिएशनने केलं आहे। पुणेकरांना नवीन महापौर आणि उपमहापौर मिळाले आहेत। अपेक्षेप्रमाणे महापौरपदी राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या मुकारी अलगुडे यांची निवड झाली आहे। या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी कायम राहिली, मात्र भाजपा सेना युतीमध्ये फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळालं, तर मनसेनं तटस्थ भूमिका घेतली होती। या नवीन पदाधिकाऱ्यांना 10 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे, कारण जानेवारी 2017 मध्ये महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे। या कमी कालावधीमध्ये मेट्रो, स्मार्ट सिटी त्याचबरोबर आपल्या पक्षाला निवडणुकीत यश मिळवून देण्याचं देखील आव्हान या नवीन पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे। नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोलीतल्या गोंडवाना विद्यापीठाच्या 3ऱ्या दीक्षांत समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली। या दीक्षांत समारंभात एकूण 25 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक आणि कित्येक विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, गुणवत्ता प्रमाणपत्र आणि पदव्या बहाल करण्यात आल्या। या कार्यक्रमासह आत्मसमर्पित नक्षल्यांसाठी तयार करण्यात आलेल्या नवजीवन नगर या निवासी संकुलाचा भूमिपूजन सोहळाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला। यासोबतच नक्षल्यांशी लढणाऱ्या शूर जवानांनाही मुख्यमंत्र्यांनी शाबासकीची थाप दिली। घाटकोपर अंधेरी लिंक रोडवरती एका भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कूल बसने 2 विद्यार्थ्यांना चिरडलं आहे। त्यामध्ये अशोक मुनगन या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर दुसऱ्यांनी भुयारी मार्ग करण्यासाठी वेळोवेळी आंदोलनं करण्यात आली होती, परंतु पालिका प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची तक्रार आहे ते नागरिक करत आहेत। त्यामुळे निदान आता तरी या ठिकाणी भुयारी मार्ग करावा अशी अपेक्षा नागरिक करत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाणारी आंगणेवाडीची यात्रा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या यात्रेला दरवर्षीप्रमाणेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। या यात्रेला चाकरमान्यांची मोठी संख्या दरवर्षी पाहायला मिळते। यावर्षीही मोठ्या प्रमाणात चाकरमानी उपस्थित होते। त्याचप्रमाणे मंत्र्यांनीही यावर्षी हजेरी लावली दिसते आपल्याला। शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पालकमंत्री दीपक केसरकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृहराज्यमंत्री राम शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह आजी माजी मंत्री, खासदार अशा मोठ्या संख्येने या जत्रेला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते आणि या यात्रेचा जो उच्चांक होता तो यावर्षी पाहायला मिळाला। एकूणच जर बघितलं तर योग्य नियोजनामुळे भाविकांना जे दर्शन होतं ते लवकरात लवकर मिळत होतं, त्यामुळे भाविकांमध्येही आनंदाचं वातावरण होतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।